हे गाइज, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल। तर गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये आरोग्य विभाग पदभरती गट ड संवर्गातील उर्वरित संवर्गाच्या नियुक्त याद्या ह्या कधीपर्यंत प्रसिद्ध होणार आहेत याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ कंप्लीट पाहत रहा। तर गाइज, तुम्ही पाहू शकता महाआरोग्य IEC ब्युरोची ही ऑफिशियल ट्विटर ID आहे आणि या ट्विटर ID वरून माहिती देण्यात आलेली आहे की ड संवर्गातील एकूण 10,949 पदांसाठी पात्र उमेदवारांची 30 नोव्हेंबर 2023 ते 12 डिसेंबर 2023 दरम्यान परीक्षा घेण्यात आली होती। भरती प्रक्रियेतील आहार तज्ञ, कनिष्ठ अवेक्षक, रेडिओग्राफी तंत्रज्ञ, नळ कारागीर, वरिष्ठ सुरक्षा सहायक, दंत आरोग्य, कनिष्ठ तांत्रिक सहायक, हिस्टोपॅथी तंत्रज्ञ, गृहिणी वस्त्रपाल, ग्रंथपाल आदी पदांची अंतरिम निवड व प्रतीक्षा याद्या व गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत। या 10 संवर्गातील नियुक्ती ही 8 फेब्रुवारीपर्यंत करण्यात येणार असून उर्वरित संवर्गातील अंतरिम निवड यादी व परीक्षा यादी 8 दिवसात लावण्यात येणार आहे। नियुक्त्या देखील लवकरच करण्यात येणार आहेत। भरती प्रक्रिया गतीने व पारदर्शकपणे पूर्ण करण्यासाठी आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी भरती कंपनीच्या प्रतिनिधी समवेत वेळोवेळी बैठका घेऊन तसे निर्देश दिले होते। संपूर्ण परीक्षा प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यासाठी सरळ सेवा भरतीसाठी पुढील यांनी माहिती दिलेली आहे। परंतु गाइज, आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे की ज्या गट ड संवर्गातील एकूण 10,949 पदांसाठीच्या परीक्षा झालेल्या होत्या 30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबरच्या दरम्यान, तर या पदांपैकी एकूण 10 संवर्गाच्या नियुक्त्या याद्या ज्या आहेत ह्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या आणि या 10 संवर्गातील ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे या उमेदवारांना नियुक्तीचे आदेश सुद्धा 8 फेब्रुवारीपर्यंत देण्यात येणार आहेत। म्हणजेच की ज्या उमेदवारांचे नाव निवड यादीमध्ये आहे तर अशा उमेदवारांना आपल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर 8 फेब्रुवारीपर्यंत त्यांना नियुक्त्या याद्या सुद्धा देण्यात येणार आहेत, नियुक्ती सुद्धा देण्यात येणार आहे। त्यानंतर उर्वरित संवर्गातील जी अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादी आहे ही पुढील येणाऱ्या 8 दिवसांमध्ये लावण्यात येणार आहे। याचप्रमाणे जी पदभरतीची परीक्षा झालेली होती ती अत्यंत पारदर्शकपणे पूर्ण झालेली आहे। यामध्ये एकाही दिवशी पेपर फुटीचे प्रकरणाची बातमी समोर आलेली नव्हती आणि त्यानंतर लगेचच आन्सर कीज ह्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या। आन्सर कीज प्रसिद्ध झाल्यानंतर जे आक्षेप आहे, हरकती आहेत त्या नोंदवण्यात आलेल्या होत्या आणि त्यानंतर जी फायनल आन्सर की आहे ही रिलीज झाल्यानंतर लगेचच गट क या पदांसाठीच्या विविध संवर्गांच्या निवड याद्या ज्या आहेत ह्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या। यामुळे जी पदभरतीची प्रक्रिया आहे ही अतिशय गतीने सुरू आहे हे आपल्याला दिसत आहे। त्यामुळे आता गट ड संवर्गातील ज्या नियुक्त याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत, निवड याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत, त्यांच्या सर्व उमेदवारांचे आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि 8 फेब्रुवारीपर्यंत त्यांना त्यांच्या नियुक्त्या सुद्धा मिळणार आहेत। पुढील जे उर्वरित संवर्ग आहे ज्यांच्या अंतरिम निवड यादी अजून प्रसिद्ध झालेली नाही तर त्यांची सुद्धा प्रतीक्षा यादी आणि अंतरिम निवड यादी ही पुढील येणाऱ्या 8 दिवसामध्ये कधीही प्रसिद्ध होऊ शकते। त्यामुळे जेव्हा केव्हा ही यादी प्रसिद्ध होईल तेव्हा मी तुम्हाला लगेचच नोटिफाय करणार आहे, म्हणून लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर गाइज, ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या आरोग्य विभागातील गट ड संवर्गातील रिझल्ट संदर्भात आलेली होती, तर ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल। जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी। थँक्यू ऑल। पूछा गया था x²/yz, तो ऐसे सवालों को करने के लिए देखिए, एक तो बेसिक ट्रिक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए। पूरा साल मेहनत करता हूं आपके लिए बेटा, ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं।